चंदन आणि बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. पुढे मैदानाकडे आपण कारण आजच्या दिवसाला तिसरा सामना सुरू होतोय तो म्हणजेच UK टायगर विरुद्ध दहिसर बॉईज. टाइम मॅनेजमेंट खूपच महत्त्वाचं आहे. पण आम्हाला सांगता येतं एक्झॅक्टली चेंडू जेव्हा पहिला पडला जाईल त्या दिवशी टाइम नोट करून घ्यायचा आमच्या गुणसंख्या लेखकांनी. नाणेफेकीचा कौल जिंकलाय बिपिन झटकिया कॅप्टन फॉर द दहिसर बॉईज आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि पाचारण केलं फलंदाजीला ते म्हणजेच UK टायगर या संघाला. UK टायगर संघाने प्रथम फलंदाजी केली, समोरच्या संघावर पूर्णपणे दबाव आणला आणि मात्र तो सामना खूप मोठ्या फरकाने जिंकतायत आणि मात्र आता 2 हात काढण्यासाठी सज्ज होत आहेत ते दहिसर बॉईजच्या बिपिन झटकिया याच्या संघासमोर. आघाडीला येतात फलंदाज अजय आणि नॉस्टा खेळला फलंदाज आहेत ते स्वप्नील. पहिला चेंडू बरोबर 12 वाजून 40 मिनिटं होतात आणि पहिला चेंडू पडतोय. चेंडू समोर खेळतात ऑन साईडला, मागे जातो चेंडू, वाईडिश लॉंगाचा खेळाडू चेंडूवर येतोय तिथे चेंडू कव्हर करेल, फेक करतोपर्यंत एक सिंगल आणि खातं उघडते अजय. अजयने मागच्या सामन्यात जर विचार केला तर पहिल्याच 2 चेंडू 4 ओव्हरला 2 अप्रतिम चौकार लगावले होते, चांगली सुरुवात करून दिली होती. तेव्हा मात्र गोलंदाज वेगळा होता, तेव्हा सामना मात्र वेगळा होता. आता मात्र सामना वेगळा आहे, संघ वेगळा आहे आणि एक चांगली फाईट आणि दोन्ही संघ एकमेक सामना जीवन फिल्टरून वरती आलेत आणि चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळणार. स्ट्रायकिंग केलं फलंदाज स्वप्नील. पुढील चेंडू बिपिनचा, गती परिवर्तन ऑन साइडला भिरकावून दिलाय, क्षेत्र शक्यतात वेगाने पण त्याला बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार आणि या चौकार. गुड शॉट. खूपच डायनामिक स्टार्ट फ्रॉम स्वप्नील. चौकार वसूल केलाय, वाईडिश लॉंगॉनला खेळाडू आले होते चेंडूवर पण त्यांना सुद्धा चेंडू बीट करून त्याच्या डोक्यानं फ्लाय झाला आणि एक चौकार वसूल केला तर स्वप्नीलने. धावसंख्येला वेगाने सरकवतात पुढे 5 या धावसंख्येवर. षटक पहिलं पॉवर प्लेचं स्वतः संघनायक घेऊन आले बिपिन झटकिया. ओदो विकेट. फुल टॉस आहे, चुकीला माफी नाही, भिरकावून दिलाय प्रेक्षकांमध्ये, आउट ऑफ द पार्क, षटकार. चेंडू सीमारेषे बाहेर 6 धावेंसाठी. अटॅकिंग बॅटिंग सुरुवातीच्या ज्या षटकामध्ये प्रेक्षकांमध्ये नाही तर नागरिकांच्या मध्ये जाऊन चेंडू पडतोय, लँड होतोय तो जाऊन जमिनीवर सीमारेषेच्या बाहेर ऑन द रोड आणि फ्लाय होतो चेंडू तो 6 धावेंसाठी. व्हेरी गुड अटॅकिंग स्टार्ट फ्रॉम स्वप्नील. खूपच भेदक सुरुवात आपल्या संघासाठी करून देतोय आणि धावसंख्या सरकवते पुढे धावफलकावर. 11 रन. चेंडू स्टेपाडून खेळायचा प्रयत्न, बॅटची आतली कड घेतोय चेंडू, स्वतः मात्र तिथे थॉमस चेंडू जाऊन कव्हर करतोय यष्टीरक्षक. एक चौकार, एक षटकार, एक डॉट, एक सिंगल, त्यामुळे आतापर्यंत या षटकात 11 धावा बिपिन झटकियाने खर्च केल्या आहेत पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. स्वप्नीलच्या बॅटमॅन आतापर्यंत 10 धावा. व्हेरी गुड बॅटिंग, व्हेरी गुड स्टार्ट. चेंडू हवेमध्ये इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न पण एलिव्हेशन भरपूर उंच मिळतंय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली चूक होत नाहीये, शॉट एक्स्ट्रा कव्हरला आणि फलंदाज मात्र बाद. स्पर्धेमध्ये डॅनी पुजारी यांचं आगमन होतं. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्यांचं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करत आहोत. बघा, विनंती करतो मी आमच्या फोर स्ट्रायकर्सच्या व्हॉलेंटियर्सना की असं काही चुकून नाव माझ्याकडनं घ्यायला लावू नका की जेणेकरून मात्र सर्व प्रेक्षक असतील, कारण नाव घेतल्यानंतर सगळे हसायला लागले म्हणून म्हटलं. ज्या येतात पाहुण्याचा उगाच माझ्याकडनं चुकून अपमान होता का म्हणे. तर डॅनी पुजारी यांचं आगमन होतंय, स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. तर फलंदाज बाद, लगेचच क्विक रिप्लाय. चेंडू स्क्वायर कट करायचा प्रयत्न, अप्रतिम चेंडू, बॉडी लाईन
टप्पा पडल्यानं मध्ये चेंडू अप्रतिमरित्या बाउन्स होतोय, मात्र चेंडू मात्र जातो तो कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. धावसंख्या कायम धाव फलकावर. या 2 चेंडूत एकही धाव येत नाही. 11 धावा धाव फलकावर. एकच चौकार, एक षटकार स्वप्नीलच्या बॅटमधनं आला होता. स्वप्नील तंबूत परतले. स्वप्नीलची जागा घेतात मैदानावर फलंदाज शंकर. खूप चांगली सुरुवात. अजयच्या बॅटमध्ये विचार केला आतापर्यंत एकच धाव आली, एकच चेंडू त्याने सामना केलाय आणि धावसंख्या एका गड्याच्या मूल्यात 11 धावा धाव फलकावर. चंदन कोरी थोड्याच वेळा आमच्या सोबत होते. एक मुंबई क्रिकेट असोसिएशनचे ऑफिशियल गुणसंख्या आम्हाला भेटायला आले होते. पण त्यांनी एक गोष्ट आवर्जून नमूद केली, गेली 8 वर्षामध्ये आम्ही अशी क्रिकेट टुर्नामेंट पाहिली नाहीये ज्याची मात्र निश्चितच जबाबदारी मात्र उचलली ती फोर्स स्ट्रायकर्स संघाने. कारण आतापर्यंत या मैदानात टेनिस बॉल क्रिकेट निश्चितच खेळलं जात होतं, पण कॉमेंट्री हा प्रकार मात्र स्पर्धेमध्ये नव्हता आतापर्यंत. या 8 वर्षात पहिल्यांदा मात्र निश्चितच श्रेय जात आहे ते फोर्स स्ट्रायकर्स संघाच्या सर्व खेळाडूंना, सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांना आणि सर्व आमच्या या व्हॉलंटियर्सना. व्हेरी गुड जॉब. कारण टेनिस बॉल क्रिकेटला निश्चितच सुगीचे दिवस आलेत आणि ते सुगीचे दिवस जरा साऊथ मुंबईमध्ये अजून चांगले पाहायला मिळतील तर याच्यासारखा योग नाही असं मी आवर्जून उल्लेख करेन. एका षटकाकीर धावसंख्या धावफलकावर 11, लॉस ऑफ 1 विकेट. लक्षात घ्यायचं 25 मिनिटांचा अवधी आहे दहिसर बॉईज आणि तुम्हाला 25 मिनिटात 5 षटकं कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करायचे आहेत. 12:40 पहिला चेंडू पडला आणि तुमच्याकडे 25 मिनिटाचा अवधी आहे. बरोबर 1:05 कुठल्याही परिस्थितीमध्ये ही इनिंग कव्हर झालीच पाहिजे. स्ट्रायकिंगकडे फलंदाज डावखुऱ्या त्याचा शंकर आणि गोलंदाजीला सज्ज होत आहे नवीन षटक घेऊन राजू थापा. चेंडू हवेमध्ये भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय. भरपूर उंच झेल होता. चांगला प्रयत्न. प्लीज बॉलर्स नेम प्लीज. मोहित, थँक्यू. कारण आमचे गुणसंख्या सुमित अजूनही मागच्या सामन्यामध्ये आहेत. मागच्या सामन्याचा फिवर त्यांच्या डोक्यावर आहे अजूनही आणि त्यांनी मात्र इथे उल्लेख केला राजू थापा यांचा. नाही, इथे मात्र नाव लिहिलं गेलं पण गोलंदाज आहेत ते मोहित. मोहितच्या पहिल्या चेंडूवर मात्र उत्तुंग फटका दाखवला. एक धाव मिळते या चेंडूवर आणि धावसंख्या जाऊन सरकते ती 12 धावसंख्येवर. पंचांच्या भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये मुख्य पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहतात मैदानावर कल्याणी घोरपडे. तर स्ट्राईक एंडला पंच आहेत ते म्हणजेच शशी साटम. चेंडू रिव्हर्सचा फटका प्रयत्न मात्र होता पण चेंडू मात्र फ्लाय होतोय तो डीप थर्ड मॅन पोझिशनच्या बाहेर आणि या चौकार 2+4. ओके ओके. ओके, आम्ही रिकन्साईल केलंय, हरकत नाही. अजयने आमचं लक्ष वेधून घेतलं होतं कारण शंकरच्या उंच मारलेल्या फटक्यामध्ये 2 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर या 4 धावा, एकूण 6 धावा आतापर्यंत या षटकात खर्च झाल्यात गोलंदाज मोहितकडनं. एकूण धावसंख्या 17. 17 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा मोहित कर्नाटक स्पोर्ट एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. ओव्हर द विकेट. चेंडू हवेमध्ये खेळतात मिड विकेटला. भरपूर उंच, भरपूर लांब मिड विकेट क्लिअर करतोय आणि हा षटकार. खूपच आक्रमक सुरुवात फलंदाज शंकरच्या बॅटमॅनना. मैदानाच्या आतमध्ये चला बाहेर व्हायचंय ताबडतोब. कोण आहे मैदानाच्या आतमध्ये? बसू नका तिथे. चेंडू स्कूप करण्याचा प्रयत्न, मागे जातोय चेंडू. व्हॉलंटियर्स जरा लक्ष द्यायचंय. मैदानाच्या आतमध्ये इतर काही प्रेक्षक आहेत त्यांना सुद्धा मैदानाच्या बाहेर काढायचं व्हॉलंटियर्सने. तर तुम्ही पाहतात इथे मात्र मैदानावर स्कूप करण्याचा प्रयत्न मात्र होतात. चुका झाल्या मागे खेळाडूकडनं तोपर्यंत एक सिंगल कन्वर्ट करून अजयला स्ट्राईक एंडला आणतात फलंदाज आणि धावसंख्या सरकवत आहेत पुढे. म्हणजेच 24 या धावसंख्येवर. सामन्यातलं दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज येतात ते मोहित आणि स्ट्रायकिंग एंड फलंदाज आहेत ते
अजय थोडंसं बॅकफुटला उभे आहेत, क्रिजच्या आतमध्ये मागे जात आहेत. चेंडूला हा शफरवून करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा काही संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र यष्टा उद्ध्वस्त करतोय, फलंदाज मात्र बाद. तर फोर्थ स्ट्रायकरची पुढची पिढी मी पाहतात व्यासपीठावर विहान आंबेकर, एक अजून एक उगवता सितारा फोर्थ स्ट्रायकरच्या माध्यमातून, आणि येणारी पिढी मात्र निश्चित की मात्र फोर्थ स्ट्रायकरची मात्र उज्ज्वल करण्यासाठी मात्र हे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी मात्र सज्ज होते. तो विहान आंबेकर नावाचा एक छोटा बालक आमच्या व्यासपीठावर आलाय, तसं निश्चितच या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करत आहोत. धावसंख्या धावफलकात तुम्ही आता 2 गडी बाद होतात 24 या धावसंख्येवर. फलंदाज खूपच मागे निघून गेले होते, खूपच बॅकफुटला येऊन मात्र चेंडूला एक्झिक्यूट करायचा प्रयत्न होता, मात्र तुम्ही पाहतात मात्र शफल झाले होते. पण इथे मात्र गोलंदाजाचं कौतुक करून मात्र बरोबर ब्लॉक होलमध्ये मारा केला आणि मात्र त्याचे यष्टा उद्ध्वस्त केला. फलंदाज बाद होते तो अजय, आणि 2 गडी बाद होते धावसंख्या धावफलकावर 24. द विकेट, चेंडू स्वीप करायचा प्रयत्न, 1 मोर विकेट. अप्रतिम गोलंदाजी मोहितची, फलंदाज बाद. अप्रतिम गोलंदाजी मोहितची. मोहितने आपल्या गोलंदाजीने प्रेक्षकांना मोहित केलंय. व्हेरी गुड बॉलिंग. या षटकामध्ये धावसंख्येला कुठेतरी अंकुश लावण्याचा प्रयत्न, कारण जर पहिल्या 2 षटकाचा पहिल्या 2 चेंडूचा विचार केला तर एक डबल आली, एक चौकार आला, एक षटकार आला. 3 चेंडूत खूपच महागडा ठरला होता, 12 धावा खर्च केला, त्यानंतर एक सिंगल आलं. पण दुसऱ्या शेवटच्या 2 चेंडू मात्र अप्रतिम कमबॅक करतोय आणि 2 फलंदाजांना क्लीन बोल्ड करून मात्र तंबूत पाठवून देतोय तो गोलंदाज मोहित. व्हेरी गुड बॉलिंग. बिपिन झटाक याचा षटक जर विचार केला तर पहिल्या षटकात तब्बल 11 धावा खर्च केल्या, त्या षटकात त्यांनी मात्र 1 गडी बाद केला. या षटकाचा विचार केला मोहितने 2 गडी बाद केले, पण या षटकात त्यांनी 15 धावा खर्च केला. एकूण या षटकात ॲक्च्युली 15 नाही 13 धावा येत आहेत, तर त्यामुळे धावसंख्या 24 आहे. 24 धावा धावफलकावर. तर नवीन षटकानं तिसरा गोलंदाज इथे मात्र वापरला जातोय. तिसरं षटक घेऊन येतोय तो दहिसर बॉयज संघाच्या माध्यमातून. पुन्हा गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे प्लीज. सागर. थँक्यू. सागर येते गोलंदाजी करण्यासाठी, आणि फलंदाजीला सुद्धा तुम्ही पाहतात मैदानावर सागर. सागर वर्सेस सागर 4थ्या क्रमांकावर येतात फलंदाजी करण्यासाठी, 5व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येत आहेत मैदानावर. आणि अक्षय आले होते, क्लीन बोल्ड झाले, मैदानात तंबूत परतले. 0 धाव. सागर भोपळा न पडता तंबूत परतले, क्लीन बोल्ड केलं होतं मोहित यांनी. आणि सागर एक लांब रनअप 38 सर्कलच्या सुद्धा बाहेर मात्र रनअप घेतला जातोय सागरकडनं. 12 ते 15 पावलांचा रनअप. राऊंड विकेट. चेंडू समोर खेळतात, लॉफ्टेड स्ट्रोक, चेंडू डीप मध्ये सरकतोय, कोणच जवळ खेळू, चेंडू मात्र जवळपास नाही एक क्षेत्ररक्षक, पण चेंडू सीमारेच्या बाहेर जाऊन थांबतोय, तो चौकार. खूपच जबरदस्त फटका फलंदाज सागरच्या बॅटमॅनना. थोडेसे स्टेप आउट झाले, ऑन द टोस म्हटलं चेंडूला एक्झिक्यूट करतात डीप एक्स्ट्रा कव्हर झोनमधनं 4 धावेसाठी. आणि आज चौकार आणि धावसंख्या वेगाने सरकवत आहेत पुढे, ती म्हणजेच 28 या धावसंख्येवर. राऊंड विकेट पुन्हा एकदा सागरच्या या बॅटमॅनना अप्रतिम फटकेबाजी, चेंडू मिड विकेट आणि सीमारेषे बाहेर. 1 मोर शॉट, सिक्सर.
अटॅकिंग बॅटिंग फ्रॉम सागर. दोन नेत्रदीपक फटके तुम्हाला पाहायला मिळेल, एक चौकार आणि मात्र एक षटकार. एक मात्र तुम्ही पाहिला डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू लॉफ्ट केलं होतं, चेंडू मात्र निघून गेला डीप एक्स्ट्रा कव्हर झोनमधनं. आणि पुढचा चेंडू मात्र एक उत्तुंग फटका पाहायला मिळाला आणि मिड विकेटच्या दिशेने मात्र एक षटकार वसूल केला या फलंदाजाने. धावसंख्या या 10 धावेने दोन मोठ्या फटक्याने मात्र वेगाने सरकते पुढे, ती म्हणजेच 34 या धावसंख्येवर. पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज होताना पुन्हा रनवेमध्ये प्रॉब्लेम, पुन्हा एकदा मागे जात आहेत. तर फलंदाज आहेत ते स्ट्रायकिंग एंडला कुमार. एक चुकीची माहिती 12व्या खेळाडूकडनं आम्हाला आली होती, ते मित्र चुकीची दुरुस्ती करत आहोत. फलंदाज आहेत ते कुमार मैदानावर. कुमारच्या बॅटमन अप्रतिम फलंदाजी, दोन उत्तुंग फटके पाहायला मिळेल, एक चौकार आणि एक षटकार. धावसंख्या दहा फलकावर 34. चेंडू थोडासा लो फुटस होता, वेगवान डिलिव्हरी, अप्रतिम चेंडू. ऑप्शन म्हणजे थोडासा बाहेर चेंडूला पिचिंग करतायत, मात्र पुढे सरसावले होते ऑन साईडला एक्झिक्यूट करायचा प्रयत्न. मिड विकेट स्क्वेअर लेग या पोझिशनला चेंडूला खेळायचा प्रयत्न मात्र होता, पण चेंडूने बॅटचा काहीच संपर्क होत नाही. मात्र चेंडू बॅटच्या कडून वेगाने निघून जातोय. व्हेरी गुड बॉलिंग. धावसंख्या 10 फलकावर कायम 34 धावा. गोलंदाज आहेत ते सागर. चेंडू हवेमध्ये खेळतायत, पाहायचं एक्झॅक्टली लॉंग ऑफचा खेळाडू चेंडूच्या खाली आणि जेल. फलंदाज मात्र बाद. तर कुमार बॅक टू द पवेलियन. त्याची जागा घेतो मध्ये तो अक्षय आणि आघाडीचा स्ट्राईक खेळणं. आता मात्र फलंदाज आहेत ते कल्पेश. मागच्या सामन्यात मात्र बेधुंद फलंदाजी केली होती या कल्पेशने आणि त्याच कल्पेशला मात्र मैदानावर आणतायत. ओद विकेट. चेंडू खूप सुंदर फटका जमिनीलगत, कार्पेट शॉट. वाडीश लॉंगाचा खेळाडू चेंडू येतोय थॉमस आणि तोपर्यंत एकच सिंगल. व्हेरी गुड थ्रो, परफेक्टली ऑन द स्टम्प्स. एकच धाव इथे. गोलंदाज आहेत ते या षटकामध्ये सागर. तुम्ही पाहतात गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी दहिसर बॉयज यांच्या माध्यमातून. हा गोलंदाज वापरण्यात येतोय तिसऱ्या क्रमांकावर आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अक्षय. उद विकेट. चेंडू हा मात्र शफलून घेण्याचा प्रयत्न, अप्रतिम परफेक्ट यॉर्कर. फलंदाज पूर्णपणे चारोखानेची. जर विचार केला तर चेंडूला मात्र शफलून ऑन साईडला मित्र भिरकावण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग या पोझिशनला चेंडूला एक्झिक्यूट करायचं होतं, पण मात्र चेंडू खोलवर टप्प्याचा होता आणि अशा मुवमेंटला मात्र बॅटमन हा चेंडू फटका एक्झिक्यूट करू शकला नाही आणि तो पण मध्ये चेंडू मागे निघून जातोय. डॉट बॉल. धावसंख्या काय 10 फलकावर मी पाहता तर 3 षटका अखेर, ती म्हणजेच 35 धावा 10 फलकावर. 11.66 ही सरासरी. जर विचार केला तर मागच्या सामन्यात सुद्धा 3 षटका अखेर 35 धावा युके टायगर्स संघाच्या मात्र होत्या मैदानावर. पण नंतरच्या 2 षटकात अप्रतिम बेधुंद फलंदाजी केली आणि तब्बल 2 षटकांमध्ये त्यांनी धावा कुठल्या मैदानावर त्या खूपच आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली या संघाच्या माध्यमातून. ती म्हणजेच या 2 षटकात त्यांनी धावा खर्च केल्या मैदानावरती, म्हणजे तब्बल 24 धावा कुठल्या गेल्या या 2 षटकांमध्ये. बाबा त्या 24 धावा पुन्हा फटकावण्याची गरज आहे म्हणजेच युके टायगर्स संघाला, कारण मागच्या सामन्याप्रमाणे हा सामना तुम्ही पाहतात तब्बल 35 धावा धाव फलकावर लागल्यात आणि तेव्हा सुद्धा कल्पेशच उभा होता मैदानावर आणि आता सुद्धा कल्पेशच मैदानावर उभा आहे. खूपच सुंदर आणि अटॅकिंग बॅटिंग, नेत्रदीपक कामगिरी. पहिला चेंडू ओव्हर द विकेट, फुल टॉस आहे, ऑफ ड्राईव्ह. जमलगा चेंडूला एक्झिक्यूट करतात, लॉंग ऑफला चेंडू जातोय, एकदा पुढे दुसऱ्या घेण्याकडे बघायचं आहे, चुका होत आहे डीप मधून आणि तोपर्यंत मात्र दुसरी धाव घेतात मात्र फलंदाज मात्र रनआउट. फलंदाज बाद.
चेंडूला एक्झिक्यूट केलं तर जमिनीलगत ग्राउंड स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला आणि एक्झिक्यूट केलं चेंडू तर ते लॉंग ऑफला आणि मध्ये चेंडूची फेक परफेक्टली ऑन द स्टंप होते आणि अशा मुवमेंटला तुम्ही पाहता फलंदाज मात्र धावचितरित्या अक्षय बॅक टू द पवेलियन. क्षेत्ररक्षक होते डीप मध्ये म्हणजेच चेंडू उचलण्यामध्ये चेंडूची फेक करतायत आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली दुसऱ्या धाव घेत मात्र फलंदाज मात्र बाद होत आहेत मैदानावर. बॉलर्स नेम प्लीज. अवस्थी कर्नाटक स्पोर्ट कडनं गोलंदाजी केली जाते. अवस्थीकडून हे षटक हाताळलं जाते. धावसंख्या 36 अँड 1 मोर विकेट डाऊन फॉर द यूके टायगर. टोटल किती विकेट आहेत? टोटल 6 विकेट डाऊन. 6 गडी बाद होतात एकूण म्हणजेच यूके टायगर या संघाचे. द विकेट. चेंडू पायाला ब्रश होऊन मागे निघून जातोय. ऑन साइडला एक्झिक्यूट करायचं होतं बॅकवर्ड स्क्वेअर लेग पोझिशन मध्ये पण आमच्याकडे वळतात. इट इज लेग बाईज. थाई पॅडला चेंडू ब्रश झाला होता. एक धाव मिळते या चेंडूवर आणि धाव संख्या 1 ने सरकते पुढे ती म्हणजेच 37 या धाव संख्या 37 रन ऑन द बोर्ड. चांगला षटक हाताळण्याचा प्रयत्न मात्र अवस्थी मात्र या षटकामध्ये करतोय. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. आतापर्यंत जर कमीत कमी धावा या षटकामध्ये देण्याचा प्रयत्न मात्र त्याने केलाय. चला जरा फास्ट खेळायचं आहे. फास्ट खेळा. बरोबर 1 वाजलाय. फक्त 5 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे. अजून एक षटक तुम्हाला पूर्ण करायचं आहे मैदानात. याची नोंद घ्यायची. अदर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. याची सुद्धा निश्चितच नोंद घ्या. ओ द विकेट. चेंडू स्वीप केला मागे जातो रिव्हर्सच्या माध्यमातून. खूप सुंदर फटका. क्रिकेट विथ द ब्रेन. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार आणि आज चौकार. या 4 धावा मिळत आहेत. जरा फास्ट खेळा. लवकरात लवकर जरा सामना सुरू करा. पुढील चेंडू पुन्हा सज्ज. अवस्थी गोलंदाजी मार्कवर. फलंदाजीला संतोष स्ट्रायकिंग एंडला. ओ द विकेट. चेंडू हवेमध्ये भरपूर उंच आसमानी टोला स्क्वेअर लेगच्या डोक्यावर फ्लाय आणि या षटकार. सहा धाव मिळते त्या फलंदाज डावखुऱ्याचा संतोष सिंग आपली गुणवत्ता सिद्ध करतो मैदानामध्ये आणि अप्रतिम षटकार वसूल केला या चेंडूवर. पुढील चेंडू पुन्हा सज्ज अवस्थी. चेंडूला समोर खेळतायत. लॉंग ऑनचा खेळू चेंडूच्या खाली येतोय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन चेंडूवर चेंडू उचलता. चेंडू फेक करतोपर्यंत एकच सिंगल. गुड फिल्डिंग. गुड थ्रो. एकच धाव मिळते. धावसंख्या 1 ने सरकते पुढे ती 48-48 या धावसंख्या. चौथं षटक अवस्थीचं इथे मार्गस्थ असताना पहिल्या षटकात बिपिनने धावा खर्च केला त्या 13. दुसरं षटक हाताळलं मोहितने भरपूर महागडा ठरला 13 धावा खर्च केल्या. मागच्या षटकात मात्र गोलंदाज सागरने मात्र एक षटकार एक चौकार जरी गेलाय तरी फक्त 11 धावा त्या षटकात त्याने खर्च केल्या होत्या. इथे मात्र अवस्थी एक षटकार एक चौकार ऑलरेडी लागलाय. हा चेंडू वेगवान डिलिव्हरी. अप्रतिम चेंडू. फलंदाज पूर्णपणे बीट होते या चेंडूवर आणि षटक समाप्त होत आहे ते म्हणजेच गोलंदाज अवस्थीचं आणि या षटकाखेर धावसंख्या जाऊन सरकते धाव फलक 48. 12ची सरासरी मेंटेन केली आहे. चला जरा फास्ट खेळा. फक्त 3 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे आहे. या ओनली 3 मिनिट्स आणि 3 मिनिटात तुम्हाला षटक पूर्ण करायचं आहे. थँक्यू. न्यू बॉलर इन तावडे. डावखुऱ्याचं हे आक्रमण तुम्हाला पाहायला मिळेल या निर्णायक षटकामध्ये कारण धावसंख्येला आता मात्र अंकुश लावण्याचा प्रयत्न मात्र केला जाईल पण ज्याप्रमाणे मात्र संतोष फलंदाजी करतोय अटॅकिंग मूडमध्ये कारण डावखुऱ्या त्याची फलंदाजी हे नेहमीच आक्रमक असतं. त्याची फलंदाजी पाहणं प्रत्येक प्रेक्षकाला पर्वणी ठरतं. लेफ्ट आर्म राऊंड. चेंडू हवेमध्ये. आता मात्र एलिव्हेशन भरपूर उंच मिळालंय. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू मात्र तिथे येतोय आणि तोपर्यंत चेंडू जमिनीला दान.
2 धावा मिळतात या चेंडूवर. भरपूर उंच होता चेंडू. क्षेत्ररक्षक खूप दूरवरनं आले होते. डीप स्क्वेअर लेगला होते आणि डीप स्क्वेअर लेगना शॉर्ट स्क्वेअर लेगला आले. मात्र चेंडू ग्रीप करू शकले नाही. चेंडूच्या खाली परफेक्टली आले. म्हटलं चेंडू मात्र हातामध्ये मात्र ती ओंजळ झाकू शकले नाही आणि त्या मोमेंटला तुम्ही पाहता मात्र चेंडू मात्र हातांना खाली स्किट होतोय आणि तोपर्यंत फलंदाज संतोष सिंग 2 धावा वसूल करतोय. 50 कंप्लीट. चेंडू हवेमध्ये आता मात्र भिरकावून दिलाय. ज्या खेळाडूचा झेल सुटला त्याने मात्र पुढच्या चेंडू उत्तर दिलं. षटकार. तावडेने आपलं काम निश्चित पूर्ण केलं होतं. पहिल्याच चेंडूवर मात्र एक मोठी संधी होती की संतोष सिंग सारख्या फलंदाजाला मात्र बाद करण्याची. मात्र त्याच फलंदाजाने आसमान दाखवलं. त्याच फलंदाजाने आकाश दाखवलं आणि चेंडूला भिरकावून दिलं. पुन्हा त्या दिशेमध्ये स्क्वेअर लेगला एक षटकार. धावसंख्या 56. 56. धावसंख्या 56. 56 धावा धावफलकावर. एकूण तो विचार जर केला तर एकूण 6 गडी बाद झाले ती युके टायगर संघाचे आणि धावसंख्या 56 धावा धावफलकावर. तावडे जे निर्णायक षटक घेऊन आलेत गोलंदाजी करण्यासाठी. पाहूया संघनायकाने विश्वास तर दर्शवलाय पण तो विश्वास सार्थ ठरवणं हे तेवढंच गरजेचं आहे. ते म्हणजे तावडेसाठी. आतापर्यंत या षटकात 8 धावा तावडेने खर्च केल्यात. हा चेंडू पाहतात ऑप्शनच्या थोडासा बाहेर. चेंडू ग्रीप होत नाहीये. +1 कारण वाईड मात्र सुद्धा कॉल केल्या पंचांनी. त्यामुळे 2 धावा ऍड दिला फलकावर. कल्पेशकडे स्ट्राईक रोटेट होते. कल्पेश मात्र खूप चांगली फलंदाजी केली. शेवटच्या टप्प्यापर्यंत मागच्या सामन्यामध्ये एका बाजूने मात्र खिंड लढवली होती आणि चांगली फटकेबाजी षटकारांची वसूल केली होती आणि खूपच आक्रमक फलंदाजी. एक चांगला विश्वास आपल्या संघनायकाचा सार्थ ठरवला आणि चांगली फलंदाजी त्यांनी आपल्या संघासाठी केली होती. उजव्याचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला म्हणून राऊंड विकेट मात्र तावडे गोलंदाजी करतायत. हा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि फलंदाज बाद. तर नागेश मात्र येतो फलंदाजीला. येतो तो मैदानावर 9व्या क्रमांकावर. मागच्या सामन्यामध्ये मात्र आले होते ते सुद्धा 9व्या क्रमांकावर आणि या सामन्यात सुद्धा 9वा क्रमांक त्यांना मिळतो मैदानामध्ये. ओझं तुम्ही पाहतायत मात्र एक खेळाडू सगळं आपलं किट्स घेऊन जात असताना. तर हेच मात्र ओझं सचिन रमेश तेंडुलकरने अपेक्षांचं ओझं वाहिलं होतं. तब्बल 24 वर्ष तमाम भारतीयांचं याच ओझ्यावरनं आठवण झाली. तावडे राऊंड विकेट. चेंडू बॅटची आउटसाइड एज घेतो. फ्लाय होते मागे जातो चेंडू शॉर्ट थर्डमॅनला. तोपर्यंत एक सिंगल कन्वर्ट करतायत आणि फलंदाज स्ट्राईक रोटेट करतायत नागेश ते म्हणजेच संतोष सिंगकडे. जो विचार केला या षटकात एक षटकार, एक डबल, एक वाईड, एक सिंगल. आतापर्यंत भरपूर धावा या षटकात खर्च केल्या आहेत. एकूण 11 धावा आतापर्यंत या गोलंदाजीमध्ये तावडे खर्च करतोय. संघाची धावसंख्या जाऊन सरकते ती म्हणजेच 59 या धावसंख्येवर. पुढील चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर. चेंडू समोर केला. अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षकाच्या डोक्याने चेंडू फ्लाय होतोय. एक नयनरम्य फटका, नेत्रदीपक फटका, षटकार. धावसंख्या फ्लाय होते, उंच उडी घेते, गरुड झेप घेते आणि जाऊन थांबते ती म्हणजेच 65 या धावसंख्येवर. इन द लास्ट ओव्हर निर्णायक षटक मार्गस्थ असताना एक चांगली धावसंख्या नोंदवण्याचा दहिसर बॉयज संघासमोर प्रयत्न करतात युके टायगरचे फलंदाज. चेंडू समोर करतात. अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली त्याला बीट करून ते डोक्याने चेंडू फ्लाय होतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. अप्रतिम फटका, चौकार.
थँक्यू. मागच्या सामन्यात जबाबदारी कल्पेशने स्वीकारली होती, अटॅकिंग बॅटिंग केली, पण या सामन्याचा विचार केला तर मात्र संतोष सिंग वॉट अ बॅटिंग, अप्रतिम फलंदाजी. कारण मी नेहमीच म्हणतो की डावखुरे फलंदाज हे नेहमीच आक्रमक असतात, तर त्यांची फलंदाजी पाहणं प्रत्येक प्रेक्षकाला पर्वणी ठरतं. संतोषने जी बॅटिंग केली खरंच कौतुकास्पद, अप्रतिम कामगिरी, अप्रतिम फलंदाजी. या फलंदाजी संतोष सिंगची आणि मात्र आपल्या संघाला एक मोठी धावसंख्या नोंदवण्याचा मात्र निश्चितच त्यांनी प्रयत्न केला. तब्बल 69 धावा कुठल्या आणि 70 धावांचं लक्ष ठेवलं आहे. मागच्या सामन्याच्या कंपॅरिझनमध्ये हा संघ जरा जास्तच प्रगती करतोय. मागच्या सामन्यात 63 धावा कुठल्या होत्या आणि 64 धावसंख्येचं आव्हान त्यांनी मात्र ठेवलं होतं स्टार सिटी संघासमोर. पण आता मात्र एक मातब्बर संघ आहे आणि एका मातब्बर संघासमोर एक चांगला प्रयत्न, एक चांगली लढा देण्याचा प्रयत्न, चांगली फाईट करण्याचा प्रयत्न, चांगली धावसंख्या नोंदवण्याचा प्रयत्न मात्र यूके टायगर या संघाच्या माध्यमातून झाला आहे. यूके टायगर मध्ये निश्चितच उल्हास कामते यांचा हा संघ धावसंख्या कुठल्या त्या 69 आणि 70 धावांचं लक्ष ठेवलंय, ते म्हणजेच बिपिन झटाकिया यांच्या दहिसर बॉयज या संघासमोर. कांजूरमार्ग स्ट्रायकर्स संघाचे संघनायक विनंती करतो आणि त्याचबरोबर निकी बॉयज संघाचे संघनायक की आपण नाणेफेकीसाठी ताबडतोब व्यासपीठासमोर यायचंय. निकी बॉयजचे कॅप्टन आणि स्ट्रायकर्स कांजूरमार्ग संघाचे संघनायक दोघांना विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी ताबडतोब व्यासपीठाजवळ या आणि दोन्ही संघनायकांना सूचना देतो की तुम्हाला या आणि कंपल्सरी स्पर्धेमध्ये तुम्हाला शूज घालून या स्पर्धेमध्ये खेळायचं आहे. स्ट्रायकर्स कांजूरमार्ग आणि निकी बॉयज डोंगरी दोन्ही संघनायकांना विनंती करतो की नाणेफेकीसाठी ताबडतोब व्यासपीठाजवळ या. होळी आपण मैदानाकडे, कारण 70 धावांचं लक्ष उभारलंय. 70 धावा मात्र टार्गेट सेट केलं सामना जिंकण्यासाठी, ते म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या दहिसर बॉयज या संघासमोर. आघाडीचे फलंदाज सुद्धा येतात मैदानामध्ये, थॉमस आणि त्याचबरोबर अमर. आणि पाहूया ज्याप्रमाणे अमरने पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजी केली, तब्बल 47 धावांचं योगदान या स्पर्धेमध्ये दिलं. अप्रतिम आणि घातक आणि विस्फोटक स्टार्ट दिला होता. एक जबरदस्त आक्रमक सुरुवात त्याने करून दिली होती आणि मात्र तो संघ एका बाजूने मात्र येतोय, तो फलंदाज एका बाजूने येतोय चांगली फलंदाजी करण्यासाठी. आणि ज्याप्रमाणे पाहूया मात्र अशा मुवमेंटला मात्र कशी मात्र सुरुवात करतायत, कारण प्रति षटकामागे 14 रन टू विन हे टार्गेट सेट करायचं आहे, टार्गेट चेस करायचं आहे. रिक्वायर रन रेट 14 धावा प्रति षटकामागे. पण जेव्हा सामना प्रत्यक्ष सुरू या निश्चितच या सत्रामध्ये आपण ऐकूया एक अप्रतिम आणि गोड आवाज, सुमधुर समालोचन जयेश भोसले यांच्याकडून. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद सर. मैदानाच्या जाण्याआधी, मैदानाच्या आतमध्ये जाण्याआधी पुन्हा एकदा तमाम क्रिकेट रसिकांचं, खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं, समालोचक जयेश भोसले हार्दिक 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 असं स्वागत करतो. ही स्पर्धा तुम्ही पाहताय मण्या चषक 2017, भव्य दिव्य क्रिकेटची ही स्पर्धा. तब्बल 1,11,111 रुपयाचं पारितोषिक. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. धावसंख्या फलकावरती 69 धावा, 70 धाव्यांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये अमर आणि तन्मय थॉमस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीसाठी गोलंदाज पहिला येतोय. पहिले षटक मनोज. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळला जातोय. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला उचलेल फेकी केले तोपर्यंत एक धाव जरूर घेतली जाते. एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं जरूर खोललं जात आहे. जर मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट फाईन क्षेत्ररक्षक जर तुम्ही पाहिलात तर स्वप्नील कांबळे हा पनवेलतील विचुंबे गावचा हिरा. आज या मैदानावरती जरूर सातत्यपूर्ण कामगिरी त्याच्याकडून जरूर राहिली गेली आहे. यूके टायगर या संघाकडून सातत्यपूर्ण कामगिरी. विचुंबे गाव म्हटलं तर पनवेलमधील नामवंत स्पर्धा जरूर त्या ठिकाणी खेळवल्या जातात. पुन्हा एकदा मनोज एक सुरेख पद्धतीचे चेंडू टाकला जातोय. ऑफ ड्रॉय केली जाते कार्पेटच्या साह्याने. चेंडू मात्र जमिनीला घासट पुसट चाटत क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या दिशेने तैनात आहे. एक धाव जरूर येते. धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली गेली. धावसंख्या फलकावरती लगावली जाते. 2 धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. दुहेरी धावाचा धावफलक गाठ 2 धावेवरती धावसंख्या धावून पोहोचते. आजच्या दिवसामध्ये जर यूके टायगर संघ पाहिला तर घाटकोपर भटवाडीतील एक नामवंत हिरा, ज्या खेळाडूच्याकडे अशी क्षमता आहे की मोठमोठे षटकार लगावण्याची. बावट्या आज मात्र मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू, जोरदार प्रहार, चेंडू सीमारेषा पार, षटकार 6 धावा.
6 धावा आहेत. 6 धावांनी धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली गेली. धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते. 8 धावा धावफलकावरती लगावल्या लागल्यात. 70 धावाचा लक्ष्याचा पाठलाग. पुन्हा एकदा मनोज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. तर स्ट्राईक आहे अमर. गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळी. पुन्हा एकदा सुरेख पद्धतीचा फटका. संतोष सिंग. या मात्र झेल धरणीला दान दिला जातोय. कोणत्या खेळाडूचा झेल तुम्ही धरणीला दान दिला गेलाय? ज्या खेळाडूने गेल्या मॅच मध्ये 16 चेंडू 47 धावांची आतिषबाजी केली होती, त्या खेळाडूचा झेल तुम्ही सोडला आहात. आणि आता मात्र चुकीला माफी मिळेल की नाही माहिती नाहीये. पुढील होणारा सामना स्ट्रायकर 11 कांजूरमार्ग तसंच निकी बॉईज दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती आहे नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी समालोचन कक्षाजवळ या. त्वरित या, घाई करा. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा मनोज सज्ज होतोय. तर स्ट्राईक एंडवरती थॉमस. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा धावफलकावरती. यावेळी मात्र कव्हरच्या डोक्यावरून चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी डीझी. डीझी 4 धावांनी धावसंख्येमध्ये वाढणारी भर पाहिली गेली. धावसंख्या धावफलकावरती लगवली जाते. क्रिकेटचा अश्रुबाकडा ज्याला म्हटलं जातं. अर्थातच 13 धावा धावफलकावरती लगवल्या जात आहेत. कालच्या दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये जर का तुम्ही पाहिलं की या मैदानावरती धावेंचा पाठलाग करताना कोणताही संघ विजयी झालेला नाहीये. कालच्या दिवसामध्ये सर्वत्रिक सामने जर तुम्ही पाहिले तर धावांचा पाठलाग करताना कोणताही संघ विजयी झाला नव्हता. या मैदानामध्ये ज्यावेळी नाणेफेकीचा कौल झाला, युके टायगर हा संघ प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारत होता. तदनंतर त्यांनी थोडासा विचार केला, प्रथम फलंदाजी घेतली होती. यावेळी मात्र कव्हरच्या दिशेने पुन्हा एकदा संतोष सिंग कोणतीही चूक करत नाहीये. धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली तर लगावली गेली आहे. तब्बल 13 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात आणि पाठलाग करायचा 70 धावेचा पाठलाग करायचा असताना धावसंख्या धावफलकावरती येते म्हणजे 13 धावा. मनोज जाधव उर्फ डेंगो यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. बेस्ट प्लेअर ऑफ द राहुल 11 यांचं सुद्धा इथे आगमन आहे. राहुल 11 म्हटलं तर मैदानाच्या आतमध्ये खेळाडू पाहताय, जे पंच तुम्ही पाहताय ते सुद्धा त्याच संघाकडून खेळलेत. आणि जे मेन पंच तुम्ही पाहताय तोंडाने कमी बॅटने जास्त धावा केल्यात. आज मात्र मोठं नाव आहे एक शशीजी साडम. मोठे स्पर्धांमध्ये राहुल 11 या संघाकडून त्यांच्याकडून बॅटच्या माध्यमातून कित्येक मोठी कामगिरी पाहायला मिळायची. त्याच संघाचा एक खेळाडू जरूर इथे उपस्थित झाला, त्यांचं सुद्धा स्वागत. थोडीशी घाई करा, विनंती करतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय संतोष सिंग. थोडीशी घाई करायची आहे, विनंती असेल घाई करा. गोलंदाजीसाठी गोलंदाज संतोष सिंग सज्ज झालाय. तर स्ट्राईक वरती असेल तो म्हणजे फलंदाज. या मात्र सुरेख पद्धतीचा फटका केला जातो डी फाईन क्षेत्रामध्ये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी धनोडीजी. गोलंदाजाचं स्वागत केलं जाते चौकारानेशी. जर संतोष सिंग याने जरी जर तुम्ही पाहिलं गेलं संतोष सिंग यांनी आतिषबाजी केली होती, त्याला मात्र आता जसंच्या तसं उत्तर दिलं जात आहे, प्रत्युत्तर दिलं जात आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा संतोष सिंग सज्ज होतोय. तर स्ट्राईक वरती असेल तो म्हणजे रोहित. मात्र बॅकफूट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. यस्टनच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाला. बॅकफूट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न होता डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. बॅटच्या बट्ट्यामध्ये चेंडू काही येत नाहीये, विसवला जातोय तो म्हणजे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. उर्वरित काम यष्टीरक्षक चुकीरित्या पार पडताना दिसतोय. सचिजी साटम यांच्याबद्दल बोलत होतो. कधीही तोंडातून कधीही या व्यक्तीने या खेळाडूने भ्रह सुद्धा काढला नव्हता, पण मैदानाच्या आतमध्ये जर तुम्ही पाहिलात तर एक लाजवाब खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळायची. मोठमोठे फटकेबाजी जरूर केली जायची.
ते पंच आज मात्र शशीजी साडा मैदानाच्या आतमध्ये आहेत. कल्याणीजी घोरपडे याच मैदानावरती एक मोठा विक्रम सुद्धा आहे. फोर्थ स्ट्रायकरचे सिनियर मेंटर विजय चौगुले यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. एक धाव सुद्धा येते मैदानाच्या आतमध्ये. एकेरी धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली गेली. धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते. 18 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. तर टेनिस क्रिकेटचा असा एक खेळाडू भरत लोहार यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. एक मोठा खेळाडू आहे. टेनिस क्रिकेटमधील पहिला खेळाडू होता ज्यांनी परदेश वारी सुद्धा केली होती. तो खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये जरूर इन ऍक्शन पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज या मात्र खेळण्याचा प्रयत्न केला जातो. बॅटची काढा शॉर्ट फाईल क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला उचलला जाईल, फेकी केली जाईल. एक धाव जरूर घेतली जाते. एकेरी धावच्या मदतीने 70 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा असताना 19 धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली आहे. एक मोठी धावसंख्या जरूर आहे. या मैदानाचं वैशिष्ट्य असं आहे की या मैदानावरती जास्तीत जास्त धावसंख्या कुठल्या जातात पहिल्या इनिंगमध्ये, पण त्या चेस करणं थोडंसं अवघड होतं. भारतीय संघाच्या नावावरती एक विक्रम होता, तो कालच्या दिवशी मोडीस काढला गेला. 350 धावा प्लस करण्याचा विक्रम भारतीय संघाच्या नावावरती होता. तब्बल 23 वेळा कालच्या दिवसामध्ये साऊथ आफ्रिका संघाने तो मोडून काढला. तब्बल 24व्या वेळी त्यांनी तो विक्रम नोंदवला. यावेळी मात्र कव्वाच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे. मैदानाच्या आतमध्ये संतोष सिंग याच्यावरती आक्रमण चढवलं जात आहे. पुन्हा एकदा बॅकफूट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातो. बॅटची काढा क्षेत्ररक्षक तैनात. फलंदाज मात्र बाद. धन्यवाद डीजे. तर नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी पुन्हा एकदा विनंती असेल. स्ट्रायकर 11 कांजूर मार्ग, त्याचबरोबर निक्की 11 नाणेफेकीचा कौल करून घ्या. नाणेफेकीचा कौल करून घ्या. स्ट्रायकर 11चा संघनायक त्वरित विनंती असेल. स्ट्रायकर 11 कांजूर मार्ग नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी यायचं आहे. निक्की 11 अमितजी गोलतकर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी यायचं आहे. निक्की 11 या संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. धावसंख्या धावफलकावरती 70 धावा लगावली होती. प्रथम फलंदाजी करताना युके टायगर संघाने. नयनजी डोंगरे फोर्टचा राजा सेक्रेटरी यांचं सुद्धा हार्दिक 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 याचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रथम फलंदाजी करताना युके टायगर या संघाने 69 धावा धावफलकावरती लगावल्या होत्या. 70 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना प्रत्युत्तर देताना धावसंख्या धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. गोलंदाजीसाठी टेडी हा गोलंदाज येतोय. सुरेख पद्धतीची गोलंदाजी या आधीच्या सामन्यामध्ये राहिली गेली आहे. हाईट कम फाईट ज्यादा, स्मॉल पॉकेट ऑफ द डायनामंड, छोटा पॅकेट बडा धमाका गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतोय. क्षेत्ररक्षण फैलावलं गेलंय. त्याप्रमाणे आज मात्र एक व्हाईट ऑन व्हाईट ड्रेस कोड मध्ये पाहायला मिळतोय. जेडी गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतोय. सर का तुम्ही भिवंडी सशस्त्र पाहिलं, भिवंडी ग्रामीण क्रिकेट वर्ल्ड दक्ष 11 या संघाकडून सातत्यपूर्ण कामगिरी जेडी याची राहते. शहापूरचा हा खेळाडू गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतोय. पुन्हा एकदा पहिला चेंडूवरती जोरदार प्रहार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी.
क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. पहिल्या षटकामध्ये जर का तुम्ही पाहिलं, संतोष सिंग या खेळाडूने या खेळाडूचा झेल टाकला आणि लगेचच प्रति उद्धरार्थ जर पाहिलं तर षटकार लगावला जातोय. धावसंख्या धावफलकावरती 31 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे गोलंदाजीसाठी जयदीप. सुरेख पद्धतीने चेंडू हलक्या हाताने खेळला जातोय. चेंडूला लेट कट स्वरूपाने खेळून काढला जात आहे. फ्लाइंग स्लिप मधील क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चेंडूला उचललं जात आहे. या मात्र अनिकेत हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती येताना दिसतोय. धावसंख्या धावफलकावरती 32 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 32 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 38 धावांचा अजून सुद्धा आवश्यकता असेल. अनिकेत हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती येताना दिसतोय. एक लेफ्ट हँडर फलंदाज रत्नागिरी टूर आणि निश्चितच सुरेख पद्धतीचा कामकाज या खेळाडूकडून राहिला होता. तो फलंदाज आता मात्र स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. तर जयदीप उर्फ जेडी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. मॅन फ्रॉम शहापूर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली गेली तर 32 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 70 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू मात्र वन बाउन्स सीमारेषा पार. धनोडीजी 6 धावा येतात. 6 धावांच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली गेली. धावसंख्या धावफलकावरती 38 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 70 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि अशा वेळी धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली तर 38 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. अजून सुद्धा जर षटक पाहिले तर तिसरं षटक मार्गस्थ आहे. अर्थातच येणारे 15 चेंडूंचा शेष आहे. 32 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू. जोरदार प्रहार. नो चेंडू आहे. क्षेत्ररक्षण केलं जातं. लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षक तैनात आहे. वेस्ट फॅक्टर म्हणून पाहायला जातोय. रेसच्या वरती जर चेंडू पाहायला मिळतोय. बीमरचा नो ज्याला म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये एकदाचा लाऊड असतो. दुसऱ्यांदा जर का पाहिलं गेलं तर गोलंदाजाची गोलंदाजी बंद केली जाते. या चेंडूवरती फ्री हिट जरूर असणार आहे. गोलंदाजासाठी फलंदाजासाठी चालून आलेली संधी असेल आणि संधी कोणासाठी चालून आली? ज्या फलंदाजाने तब्बल 16 चेंडू आणि 47 धावांची आतिषबाजी केली होती त्या फलंदाजाला ही संधी चालून आली आहे. अर्थातच फ्री हिटचा चेंडू असणार आहे. फलंदाज मात्र बाद दिला जाणार नाही. फक्त रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद असतो. यावेळी मात्र सुरेख पद्धतीची गोलंदाजी. तू शेर है तो मैं सव्वा शेरू. अगर तू सव्वा शेर है तो मैं बब्बर शेरू. हे मात्र दाखवून देतोय जयदीप. सुरेख पद्धतीची गोलंदाजी करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. निर्धाव चेंडूची समाप्ती मात्र पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 40 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 70 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. अर्थातच अजून सुद्धा 30 धावांची गरज आहे गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा जयदीप उर्फ जेडी. मात्र सुरेख बदल फटका कव्हरच्या दिशेने. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी. धनोडीजी 4 धावेने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली गेली. धावसंख्या धावफलकावरती 44 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. अजून सुद्धा 26 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा जयदीप उर्फ जेडी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. मात्र जोरदार प्रहार चढवला जातो. डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला उचलला जाईल. फेकी केली जाईल. 1 धावेवरती समाधान दोन्ही फलंदाजांना मानावं लागतंय. षटक मात्र तिसऱ्या समाप्तीवरती आहे. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली तर लगावली जाते 45 धावा. येणारे 12 चेंडू तुमच्याकडे असतील आणि 12 चेंडू मध्ये 25 धावांची गरज असतील. जाऊया डीजेकडे. ऐकू एक सुंदर मधुर संगीत. त्यानंतर मैदानाच्या आत येऊ. घाई करा मित्रांनो, घाई करा. विनंती असेल घाई करा. क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. यूके टायगर संघ जीत की खातिर बस जुनून चाहिए. जीत की खातिर बस जुनून चाहिए. जिसमें हो बाल ऐसा खून चाहिए. जिसमें हो बाल ऐसा खून चाहिए. ये आसमां भी आएगा जमी पे. बस इरादों में जीत की गुण चाहिए. येणारे 12 चेंडू शेष आहेत आणि 12 चेंडू मध्ये 25 धावांची गरज असताना एक उंच पुरासा गोलंदाज तुम्ही ज्याला
या आधीच्या सामन्यामध्ये गोलंदाजी करताना पाहिलं होतं. हेमंत हा गोलंदाजीसाठी येताना दिसतोय. लाजवाब गोलंदाजी या आधीच्या सामन्यामध्ये राहून गेली होती. येणारे 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडू 25 धावांची गरज आहे. एका चेंडूमध्ये एका षटकामध्ये 25 धावांची कुठल्या जातात हे मात्र क्रिकेटमध्ये तुम्ही जरूर पाहिलं असेल. एका एका षटकामध्ये मोठी धावसंख्या कुठली जाते. आता मात्र 12 चेंडू 25 धावांची गरज आहे. अखूट टप्प्याचा चेंडू पहिल्या चेंडूवरती आल्या आल्या प्रहार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धनवडीजी त्या ठिकाणी स्वप्नील कांबळे हा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. पण यष्टीरक्षक अजय याने त्याला थोडस स्क्वेअर लेग मध्ये घेतलं आणि त्या कारणास्तव त्या ठिकाणावरती चेंडू ट्रॅव्हल झाला आणि आलेल्या 4 धावा पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती 4 ने भर 49 धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते. पुन्हा एकदा हेमंत अखूट टप्प्याचा चेंडू चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. धनवडीजी जर का तुम्ही अखूट टप्प्याची गोलंदाजी करता आणि तुमच्या चेंडूमध्ये जर का वेग नसेल तर तुम्हाला निश्चितच मोठी हानी भोगावी लागेल आणि त्याचंच चित्र पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अखूट टप्प्याचा चेंडू जरूर होता. बॅकफूटवरती येऊन अमर याने सुरेख पद्धतीचा फटका केला. आलेल्या 6 धावा धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 55 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 55 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. अर्थातच 15 धावांची गरज अजून सुद्धा असेल. येणारे चेंडू जर का तुम्ही पाहिले 10 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 10 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. मात्र पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा चेंडू हवेमध्ये आहे. टर्निंग पॉइंट होतोय. काय चेंडू नो मॅन्स लँड रिजन मध्ये ट्रॅव्हल झालाय. शॉर्ट स्क्वेअर लेग ठिकाणी ज्या ठिकाणी पंच उभे आहेत कल्याणीची घोरपडे या ठिकाणी चेंडू जरूर ट्रॅव्हल झाला. धावसंख्या 1 ने भर धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली. 56 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. अजून सुद्धा 14 धावांची गरज आहे. कल्याणीजी घोरपडे याच मैदानावरती याच क्लब कडून खेळले आहेत आणि याच मैदानावरती खेळताना शेवटच्या खेळाडू मैदानामध्ये असताना 15 धावांची गरज असताना याच खेळाडूने 2 उत्तुंग षटकार लगावून आपल्या मोठ्या संघाला विजय करून दिलं होतं. ते सुद्धा एका रणजी खेळाडू समोर खेळताना. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हेमंत गोलंदाजीसाठी सज्ज होईल. पुन्हा एकदा सुरेख पद्धतीचा चेंडू. अनिकेत याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू काही येत नाही. या दोन्ही गाड्या एका रुळावरती. काय घडेल. अनिकेत याची काही संपुष्टात. डीज धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली तर लगावली गेली ती म्हणजे 56 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. अजून सुद्धा उर्वरित 8 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 8 चेंडूंमध्ये जेमतेम पाहिलं गेलं तर 14 धावांची गरज असणार आहे. हेमंत हा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. महेश हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. तर सलामीला गेलेला जरूर मी म्हणेन की अमर सारखा फलंदाज अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आहे. अमर याचा झेल जर का संतोष सिंग याने पहिल्या षटकामध्ये सोडला नसता तर आता मात्र या मैदानावरती चित्र काहीतरी वेगळं जरूर पाहायला मिळालं असतं. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर तरला स्थान नसतं. क्रिकेटमधील असा एक सामना जरूर झाला होता ज्यावेळी पाकिस्तान संघ पराभूतीच्या छायेखाली गेला होता. त्यावेळी मात्र नवजोत सिंग सिद्धू समालोचन करत होते. या मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला फटका मनगटी फटका पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला उचलला जात आहे. 1 धाव जरूर येते. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली गेली. धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते. 47 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. अर्थातच अजून सुद्धा 13 धावांची गरज आहे. हेमंत गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसेल. 13 धावांची अजून सुद्धा गरज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये अजय थोडासा फेरबदल करताना दिसतोय. मॅन फ्रॉम B1D गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा हेमंत सज्ज झालाय. अखूट टप्प्याचा चेंडू. एक सुरेख पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतो. जलद गतीचा चेंडू विसावला जातोय. स्वप्नील कांबळे याच्या हातामध्ये. मॅन फ्रॉम पनवेल विचुंबे गावचा हिरा त्याच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. षटक मात्र समाप्तीवरती आहे. धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली ती म्हणजे 47 धावा. येणारे 6 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 6 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे. येणारे 6 चेंडू आणि 13 धावा. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. कोणता संघ विजय होईल.
दहीसर बॉईज का युके टायगर का दहीसर बॉईज, कोणता संघ विजय होईल? 6 चेंडू 13 धावा, 13 धावा 6 चेंडू. एक अप्रतिम प्रेक्षणीय सामना. असा सामना होणं नाही आणि अशी स्पर्धा होणं नाही. याच मैदानावरती एक भली मोठी दिमागदार स्पर्धा जरूर आपल्याला पाहायला मिळते. 1,11,111 रुपयाचं पारितोषिक आहे. द्वितीय पारितोषिक आहे ते म्हणजे 55,555 रुपये आणि एक भव्य दिव्य ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळते. तब्बल 6 फुटाची ही ट्रॉफीज आहे आणि या स्पर्धेसाठी कित्येक पारितोषिक सुद्धा लगावण्यात आलेत. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज जरूर येतोय. संतोष सिंग गोलंदाजीसाठी येताना दिसतोय. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. ज्या संतोष सिंगने लाजवाब खेळी केली होती, 23 धावांची आतषबाजी केली होती, तो 7 चेंडू आणि 23 धावांची आतषबाजी केली होती. तो गोलंदाज गोलंदाजीसाठी येताना दिसतोय. मॅन फ्रॉम गोवंडी गोलंदाजीसाठी येतोय संतोष सिंग. सामन्याला सुरुवात. 6 चेंडू 13 धावा. डीप कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. संतोष सिंग गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. 6 चेंडू 13 धावा, 13 धावा 6 चेंडू. पहिला चेंडू डावी एसटी सोडून जाताना दिसतोय. गोवंडी एक्सप्रेस पटरीवरून उतरताना दिसते. दिशाहीन गोलंदाजी केली जाते. या धावा कुठेतरी रोखणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये या धावा जर का रोखल्या गेल्या तर निश्चितच विजय तुमचा जरूर असेल. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा संतोष सिंग गोलंदाजीसाठी सज्ज होईल. तर स्ट्राईक एंडवरती असेल सलामीला गेलेला अमर हा फलंदाज. पुन्हा एकदा पहिला चेंडू जोरदार प्रहार. शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमारेषा पार. धन्यवाद डीजे. षटकार लगावला जातोय तो म्हणजे संतोष सिंग याच्या गोलंदाजीवरती जरूर षटकार लगावला जातोय. एक भला मोठा दूरवरचा षटकार जरूर पाहायला मिळाला. अमर याची खेळी या सामन्यामध्ये पुन्हा एकदा दिमागदार पाहायला मिळते. 3 षटकार या खेळाडूने, 4 षटकार या खेळाडूने लगावले. लाजवाब खेळी त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. येणारे 5 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 5 चेंडूंमध्ये पाहिलं गेले तर 6 धावांची अजून सुद्धा गरज आहे. या मैदानावरती पहिला सामना धावांचा पाठलाग करताना विजय होतोय का? या मात्र सोररेख पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. 1 धाव जरुरी येते. फ्लाइंग स्लीप ज्या ठिकाणी तैनात होती, क्षेत्ररक्षक गली रिजन मध्ये गेला, चेंडूला उचललं गेलं. 1 धाव जरुरी येते. एकेरी धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली गेली. धावसंख्या धावफलकावरती 65 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. कालच्या दिवसामध्ये एक उच्चांक गाठला गेला होता धावसंख्येचा. 113 धावांचा उच्चांक होता. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. मात्र लोअर फुलटॉ चेंडू सुरेख पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. झेडी याच्याकडून सुरेख पद्धतीचा प्रयत्न केलं गेलं होतं. लाजवाब प्रयत्न जरूर पाहायला मिळालं होतं. जर का याच गोलंदाजाने तर या खेळाडूचा झेल पकडला असता तर मी तर म्हणेन विजय जरूर तुमच्याकडे झाला असता. धावसंख्या 2 ने भर धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते. 67 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. येणाऱ्या कालावधीमध्ये एक मोठी स्पर्धा जरूर येणार आहे. स्पोर्ट्सचा महाराजा चषक प्रथमतः विकेट वरती असेल, तदनंतर फ्रेश टॉस. प्रथमतः विकेट वरती तदनंतर फ्रेश टॉस केला जाईल. धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते 67 धावा. अखूट टप्प्याचा चेंडू. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. कोणतीही चूक करत नाहीये. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. फलंदाज मात्र बाद. धनोडीचे 2 चेंडू 3 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी संतोष सिंग पुन्हा एकदा सज्ज होईल. येणाऱ्या कालावधीमध्ये एक मोठी स्पर्धा तुमच्या समोर येणार आहे मित्रांनो. स्पोर्ट्सचा महाराजा चषक स्थळ असणारे कारवार स्ट्रीट 2017 मोठी स्पर्धा येते. दिनांक 25 आणि 26 मार्च मध्ये. विकेट फलंदाजी करणाऱ्या संघाच्या कमी आहेत. जर 2 धावा जर का आल्या तरी सुद्धा फलंदाजी करणारा दहीसर बॉईज हा संघ विजय होऊ शकतो. विकेटच्या आधारावरती प्रथमतः विकेट वरती सामना असेल आणि तदनंतर फ्रेश नाणेफेक केलं जाईल.
मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. अर्थात 2 चेंडू आणि 2 धावा जरी आल्या तरी सुद्धा दहिसर बॉईज हा संघ विजय होऊ शकतो. थोडीशी घाई करा अजय, स्वप्नील, थोडीशी घाई करा. रिहान, 2 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. पुढील होणारा सामना पुन्हा एकदा स्ट्रायकर 11 संघाच्या संघनायकाला विनंती करतो. निक्की बॉईज आणि स्ट्रायकर 11 दोन्ही संघाचा संघनायक नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी यायचं त्वरित या. स्ट्रायकर 11 अमित गोलतकर, मात्र चेंडू हलक्या हाताने केला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. अजय येतोय चेंडूवरती. एक धाव जरूर घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. काय विकेटचं पतंग, एक खेळाडू जरूर बाद झालाय. आता जर का एक चेंडू आणि एक धाव जर का आली तरी सुद्धा फलंदाजी करणारा संघ विजय होऊ शकतो विकेटच्या आधारावरती. विकेट युके टायगर या संघाने जास्त गमावल्यात आणि त्या कारणास्तव हा संघ जरूर विजय होऊ शकेल. जर का एक चेंडू एक धाव जरी आली तर एक चेंडू 2 धावांची गरज आहे. एक चेंडू 2 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये संघाचा कर्णधार स्वतः कर्णधार बिपिन सडाकिया मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. येणारे 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. एक धाव जरी सुद्धा आली तरी सुद्धा दहिसर बॉईज दहिसर हा संघ विजयी होऊ शकतो. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये अनिश्चिततांचा खेळ जर म्हटलं जातं. एका चेंडूवरती 6 धावा निघणं म्हणजे क्रिकेट. 6 चेंडूवरती 1 धाव सुद्धा न निघणं म्हणजे क्रिकेट. नामवंत फलंदाज शून्यावरती बाद होणं म्हणजे क्रिकेट. एखादा नौका फलंदाज षटकार चौकारांची आतषबाजी करणं म्हणजे क्रिकेट. एखादा अवघड झेल सहजरित्या झेलणं जाणं म्हणजे क्रिकेट. एखादा सोप्पा झेल धरणीला दान होणं म्हणजे क्रिकेट. एक चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. एक धाव जरी आली तरी सुद्धा दहिसर बॉईज हा संघ विजय होऊ शकतो. एक चेंडू आणि 2 धावांची गरज. एक धाव जरी आली तरी सुद्धा दहिसर बॉईज फलंदाजी करणारा हा संघ विजय होऊ शकतो. उशिराल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना युके टायगर घाटकोपर आणि दहिसर बॉईज दहिसर या 2 संघांमध्ये खेळला जाणारा हा सामना. युके टायगर घाटकोपर या संघाने प्रथम फलंदाजी करताना 69 धावा लगावल्या होत्या. 70 धावांचं लक्ष होतं. त्या लक्ष्याचा पाठलाग करताना आता मात्र दहिसर बॉईज दहिसर या संघाला 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. स्ट्रायकर संघाचे संघनायक अमितजी गोलतकर विनंती असेल त्वरित या. या मात्र पहिला चेंडू एक हलक्या हाताने केला जातोय आणि विजय होतोय तो म्हणजे दहिसर बॉईज संघ. धन्यवाद. पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅचचा हकदार तोच खेळाडू असणार आहे. लाजवाब खेळी. या आधीच्या सामन्यामध्ये 16 चेंडू 47 धावा आणि आत्ताच्या सामन्यामध्ये 15 चेंडू 40 धावांची आतषबाजी. लाजवाब खेळी मात्र पाहायला मिळते. अमर